सर्वांना पाणी दाखवलंय सृष्टीला, म्हणून त्या नारायणाला सुद्धा गाढवाचे म्हणून सांगताय का आता. आणि गाढवाचे मस्तमुळगे गाढवाचं बसायला वाव तुला, आणि त्या नारायणाला सुद्धा गाढवाचे पाय धरावे लागले. मग तसं आहे. सांग कोण घरात असं सांगितलं अडला नारायण धरी गाढवाच्या पायाला, म्हणून त्याला आम्हाला तात्याने सांगितलं. असं सांगितलं. आणि लज्जा नाही लज्जा नाही याला होता, त्या लज्जा नाही याला. आणि भूक खायचा कुत्रा येतो तोंड चटायला. असं सांगायचं तात्या अलीकडे या, असं सांगितलं. लज्जा नाही लज्जा नाही याला, आणि भूक खायचा कुत्रा येतो तोंड चटायला. आमची कुत्र्याच गणना केली, कुत्र्यात गणना केली. आमची कुत्र्याच गणना केली. पण तात्या सांगतो ऐकून घ्या, कुत्र्याचं बी मतलब का थोडं नाही. जेव्हा माणसाला एखाद्या माणसावर कुत्र्याने जर प्रेम केलं तर त्याला सगळे जाळून आल्यावर, तो मारल्यानंतर त्याला जाळल्यानंतर सगळे येतील, पण कुत्रा तिथे रखवाल करत बसतो. आणि असं जाऊन सांगा तुम्ही, कुत्र्याचं मतलब कशाला मत्त मुडगे कशाला वाव तुला. आणि कुत्रा म्हणजे स्वर्ग लोकी राखायला. कोण घरात कुत्र्याचा मतलब कशाला ओळखी किंवा कशाला ओळखी. कुत्रा म्हणजे सर्ग लोकी राखण करी पिंडाला. आमची तू कुत्र्याच गणना केली. असं सांगितलं. हो असं सांगितलं. सांगतो ऐकून घ्या. सांगतो ऐकून घ्या. आणि लज्जा नाही आणि पहाटेच्या पारी कावळा भूक ओळायला. असं सांगितलं. असं म्हणायचं तात्या अलीकडे या. तात्या असं सांगितलं. लज्जा नाही तात्या लज्जा नाही याला, आणि पहाटेच्या पारी कुत्रा कावळा भूक ओळायला. आमची कावळ्याच गणना केली आमची. पण कावळ्याचं मतलब मग काय तिला अजून तुला कळलं नाही. कावळ्याचं पिंडाला नाही शिवलं तर प्राणी मोक्ष बदलला जात नाही. असं जाऊन सांगा, कावळ्याचं मतलब